माष्टी जिल्हा परिषद शाळेत गुणवत्ता वाढ व विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी मुख्याध्यापिका सौ रीना शिंदे यांचा स्तुत्य उपक्रम संपन्न. धर्माबाद तालुक्यातील माष्टी येथील जिल्हा परिषद शाळेची शैक्षणिक प्रगती व गुणवत्ता वाढ होण्यासोबतच या शाळेतील विद्यार्थी प्रगतशील होऊन जागतिक स्तरावर आपले कौशल्य दाखवू शकतील असे संस्कार त्यांना मुख्याध्यापिका सौ रीना मारुतराव शिंदे यांच्याकडून मिळत असून ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळा टिकल्या पाहिजेत व विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती वाढवावी यासाठी स्तुत्य उपक्रम त्यांच्या माध्यमातून पार पडला. आज या ठिकाणी आपण जो जागतिक महिला दिनाचा वृक्षारोपणासाठीचा मातृभाषेचे महत्त्व सांगणारा एक कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला. गावकऱ्यांशी संवाद, एक बहुआयामी कार्यक्रम असा हा या कार्यक्रमाची आपण रूपरेषा ठेवलेली आहे. तर या कार्यक्रमामधून आपल्याला सर्व गावकऱ्यांना जागृत करून मातृभाषा किती महत्त्वाची आहे आणि इंग्रजी माध्यमाकडे वाढणाऱ्या कलामुळे आपली मराठी शाळा कशी बंद पडत आहे आणि लोकांच्या डोक्यामध्ये जे इंग्रजीचं खूळ भरलेलं आहे ते आपल्याला कशा पद्धतीने काढता येईल, त्यासाठी या ठिकाणी एक सुंदर कार्यक्रम आपण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माष्टीतर्फे आयोजित केलेला आहे. तर सर्व गावकऱ्यांनी या ठिकाणी आपल्याला सहकार्य करून हा कार्यक्रम घडवून आणला, याबद्दल मी सर्व गावकऱ्यांचे या ठिकाणी आभार मानते. परंतु एक सर्वांना विनंती राहील की केवळ कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याने होत नाही, तर त्या कार्यक्रमाची ज्या तळमळीने आपण कार्यक्रम घेतला ती तळमळ तुम्हाला कळाली हे सिद्ध करण्यासाठी आपण जो सर्वे केला त्या सर्वेच्या माध्यमातून जे विद्यार्थी आपण निवडलेले आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांचं ऍडमिशन आपल्या शाळेमध्ये कसं होईल यासाठी गावकऱ्यांनी शाळेला सहकार्य करायचं आहे आणि ते तुम्ही करणारच आहात ही या ठिकाणी अपेक्षा आणि विश्वास व्यक्त करून मी या ठिकाणी थांबते. धन्यवाद. जागतिक महिला दिनाचा विजय असो. जागतिक महिला दिनाचा विजय असो. जागतिक महिला दिनांचा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माष्टी इथे एक पालक मेळावा व महिला दिन तसेच आणि नवीन जे विद्यार्थ्यांचा प्रवेश सोहळा अशा प्रकारचा कार्यक्रम आयोजित केलेला होता. महाराष्ट्र राज्यात किमान 250हूनही अधिक मराठी शाळा हे बंद होण्याच्या मार्गावर आहेत आणि ज्याला जबाबदार आपणच आहोत. कारण आजकालचे जे पालक आहेत यांचं जे लक्ष आहे ते इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे आहे आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळेमध्ये नेमकं होतं काय, अफाट प्रमाणे पैसा हे ओढला जातो आणि त्या शाळेमधून निघलेली मुले ही बाहेर देशामध्ये पाठवली जातात. आता बाहेर देशांची अवस्था आपण सध्या पाहत आहोत. आज भारत काय आहे, महाराष्ट्र काय आहे हे त्यांना कळत आहे आणि माझ्या भारतामध्ये, माझ्या महाराष्ट्रामध्ये मला यायचं म्हणून ते आज विनंती करत आहेत. परदेशामध्ये इथं शिक्षण इंग्लिश शाळेंमध्ये घेऊन गेलेले विद्यार्थी, त्यांची अवस्था आज तिथं तशी आहे. आणि जे विद्यार्थी भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये शिक्षण घेतात ते MPSC UPSC परीक्षेमध्ये उच्च स्तरावर आज अधिकारी म्हणून आहेत. आज जे शिक्षिका आहेत, आज जो आम्ही पत्रकार म्हणून आहोत, एखादा डॉक्टर म्हणून आहे, ते फक्त आणि फक्त मराठी माध्यमामधून शिकून घडलेले विद्यार्थी आज अधिकारी म्हणून आहेत. तर तुम्हाला असा एक संदेश द्या की जेणेकरून आपले मराठी शाळा हे बंद नाही झाले पाहिजे आणि जास्तीत जास्त पाल्यांचं जी ओढ आहे मराठी शाळांकडे ओढली जावावी यासाठी तुम्ही एक आजच्या युगामध्ये चालणाऱ्या खर्चाबाबतीत म्हणा, आपल्या शिक्षणाच्या लेकराला लागणारे खर्च आणि सर्वसामान्य माणसाच्या ज्या खर्चामध्ये झेपत नाही ते गोष्टी आपण करत आहोत आणि आज त्या खर्चाबाबत आपल्याला बाकी कोणत्याही गोष्टी आपल्याला करता येत नाहीत. कारण का आपण आता पहिल्यापासून त्या लेकराला इंग्लिश स्कूलमध्ये टाकतो, त्यांना खर्च आपल्या नर्सरी ते टोटल एज्युकेशनपर्यंत खर्च करतो, तोपर्यंत आपल्याला होत नाही. कारण का आपल्याकडे तेवढं मूलभूत पैसे राहू शकत नाही, त्याच्यामुळे आपल्याला शेवटी कमी पडतो. आणि एकतर काय आहे, आपल्या जी मातृभाषा आहे मराठी, जे आपल्याला ते जसं मॅडम म्हणत होते की बाबा आपल्या लेकराला मातृभाषेचं शिक्षण पाहिजे होतं, ते आपण लहान लेकराला देऊ शकलो नाही. आणि तिथे जे आपल्याला जे समोर शिक्षण लागत होतं ते आपण दिलं नसल्यामुळे आपलं लेकरू कमजोर पडत आहे. तिथून आपले लेकरू परत येते. त्यासाठी आपल्याला काही करून जिल्हा परिषद शाळेसाठी जेवढं होईल तेवढे मराठी मीडियम शिकवण्याचा प्रयत्न करावा ही माझी एक इच्छा आहे. माझी एक विनंती आहे की माझ्या सर्व गावातील नागरिकांना, प्रत्येक कुटुंबातील आईवडिलांना पण सांगिततो की कोणी आपण आमच्या छोट्या लेकराला तुम्ही जिल्हा परिषद शाळेमध्ये प्रवेश देऊन त्यांना आपली मराठी भाषेचं, त्यांना मातृभाषा शिकवा ही माझी विनंती आहे.